चला चालतं आहे ना, आज मस्त आमची डब्बा पार्टी आहे. सो वी आर ऑल एक्साइटेड. आमचा आदू पण खूप जास्त एक्साइटेड आहे. तर आज मी जात आहे श्री क्षेत्र पद्मालय येथे. सो वी ऑल ग्रॅब अवर ऑटो रिक्षा बिकॉज इट्स व्हेरी नियर टू अवर प्लेस. ओनली 10 to 15 मिनिट्स लागतात पोचायला. मस्त आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आणि छान होतं. मस्त प्रसन्न वाटत होतं वातावरणामध्ये. आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी, मस्त याचा एन्जॉय करत आणि पूर्ण हवेशीर आम्ही मस्त ट्रॅव्हल करतो आहे. देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिरांपैकी एक महाभारतकालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपतीचं मंदिर आहे आणि हे एरंडोल तालुक्यामधील प्रसिद्ध मंदिर आहे आणि याची देशभरामध्ये आगळीवेगळी ओळख आहे आणि हजारो भाविक या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. आजूबाजूला मस्त डोंगर आहे आणि आजूबाजूला तुम्हाला घनदाट अरण्य पण बघायला मिळते. ते प्राणी आढळून येतात असं म्हणतात. आता फायनली आम्ही पद्मालयाला पोहोचलो आहोत. इथं बरीचशी सुधारणा चालू आहे. आता तुम्ही बघू शकता तिथं गार्डन सुरू होत आहे. इथं आज आमची मस्त अरण्यात वनक्षेत्रामध्ये ही डब्बा पार्टी होणार आहे. त्यासोबत मस्त बाप्पाचं दर्शन होणार आहे. चला तुम्हाला दाखवते मी. तर तुम्हाला माहिती आहे का, हे भारतातील 2.5 श्री गणपती पीठांचा एक भाग आहे. श्रावण मास सुरू आहे आणि ऑफकोर्स आम्ही सॅटर्डेला निघालो होतो. प्रत्येक सोमवारी इथं यात्रा भरलेली असते श्रावण मास निमित्ताने. इतकी गर्दी असते की विचारायचं काम नाही. आणि इकडे लोक येऊन स्वयंपाक करतात, मस्त डबे खातात, जेवण करतात. तर तसाही आम्ही शनिवारी प्लॅन केला. बट आम्हाला वाटलं की आम्ही असू, पण ह्या दिवशी पण खूप जास्त क्राऊड होता. खूप सारे लोक इथं डबे घेऊन आले होते. कोणी कुकिंग करत होतं. मस्त पूर्ण फॅमिलीसोबत आलेले होते. तर येस, असं काही नसतं की फक्त सोमवारी गर्दी असते. तर प्रत्येक दिवशी तुम्हाला असंच बघायला मिळणार ना. सगळ्यांनी मस्त आता पूजा घेतली आहे. आदूला आणलं तर होतं, बट या ही इज गिविंग द एक्सप्रेशन्स लाईक की भाई मुझे ज़बरदस्ती लाया है क्या. तर त्याला पाहिजे होते खेळणं. तो मस्त सारखा खेळण्याकडे हात दाखवत होता. ही स्टील वॉन्ट ऑल टॉईज फॉर हिम. देन निकितानेही मस्त इथं पूजा घेतलेली आहे. आता फायनली आपण मंदिराच्या डिरेक्शनकडे जात आहोत. तर हे आहे मंदिराचं मेन गेट. तर इथं हे आहे बॅरिकेड जास्त वाढवून दिलं आहे. इथं पहिले नव्हतं. आणि तुम्हाला इथे ताड्याचे पेढे बघायला मिळतील. खूप जास्त प्रसिद्ध आहे. जेव्हा तुम्ही जाणार तर नक्की ताड्याचे पेढे टेस्ट करा. ते खूप फेमस आहेत ॲक्च्युली. आणि इकडे जो बाजूला तलाव दिसतोय, इथं तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचे अगोदर फ्लावर दिसायचे, कमळाचे फ्लावर्स, बट करंटली आता नाही आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे आजूबाजूला किती सारे लोक आलेले आहेत. मस्त जेवण करत आहे, कोणी कुकिंग करत आहे. या मंदिराला ना महाभारताचा इतिहास आहे. अँड महाभारताच्या काळात पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी तलावात आंघोळीसाठी अशी काल्पनिक आख्यायिका आहे. हा जो तलाव दिसला ना, तर या मंदिराला लागून हा तलाव आहे आणि हा मंदिराचा सौंदर्य खूप जास्त फुलवतो. तर तलावामध्ये ना अगोदर खूप प्रकारचे आणि रंगाचे कमळाचे फुलं भाविक लोकांना आणि पर्यटकांना खूप आकर्षित करायचे. बट आता थोडी कंडिशन वेगळी झाली आहे. हे द्वारावरती तुम्हाला ना हे जातं दिसेल. याची पण हिस्ट्री आहे. मला माहिती आहे का याला पद्मालय नाव काय पडलं बरं. तर हा जो तलाव आहे ना, ह्यापूर्वी कमळाचा फुलांनी खूप भरलेला राहायचा. तर म्हणूनच या जागेला ना पद्मालय असं नाव पडलं आहे. आणि पदम म्हणजे काय, लोटस फ्लावर असतं, राईट. तर त्यावरून याला नाव पडलं आहे पद्मालय. आणि ह्या ज्या मुख्य मंदिराच्या सर्व अजून तुम्ही बघणार तर इथं खूप लहान लहान मंदिरं तुम्हाला आढळून येतील. आणि वन डे ट्रिपसाठी तर बेस्ट प्लेस आहे. खूप छान वाटतं तिकडे गेल्यावरती. म्हणजे निसर्गामध्ये गेल्यानंतर कोणालाही छान वाटतं. खूप सारे भाविक भक्त इकडे आलेले होते. तर हे आहे आपलं मेन मंदिर. ओके. आणि या मंदिरासमोर एक्झॅक्ट भव्य घंटा प्रवेशद्वाराजवळ आहे. पद्मालय मंदिर प्रसिद्ध असून गणेश भक्तांमध्ये श्रद्धास्थान खूप जास्त आहे. तर चतुर्थीला इतकी गर्दी असते खूप जास्त. त्यामुळे अंगारकी चतुर्थी तसेच संकष्टी चतुर्थीला न चुकता गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची इथं खूप गर्दी होत असते. तसेच नवस फेडण्यासाठी देखील महिला वर्ग खूप जास्त इथं मीन्स कार्यक्रम ह्या पद्मालय क्षेत्रामध्ये होत असतात.
या इथंच बाल गणेशांचं पण मंदिर आहे, तर तुम्ही बघू शकता की हे बाल गणेशांचं मंदिर. हे तुम्हाला जे पिक्चर्स दिसले ना, तुम्ही पॉज करून हे वाचू शकता. हे आहे मेन मंदिराचं आकर्षण. येस, या मंदिराला भेट देण्याचं कारण म्हणजे इथे गर्भगृहात अमोद आणि प्रमोद नावाच्या 2 स्वयंभू गणेश मूर्ती आढळतात आणि या दोन्ही सारख्याच साहित्यापासून बनवलेल्या आहेत. परंतु त्यांना एकमेकांपासून वेगळं करणारी एकमेव गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? त्यांच्या सोंडीची दिशा. म्हणजेच एकाची सोंड उजवीकडे आहे तर दुसरी डावीकडे वळलेली आहे. इनसाइड द टेम्पल देर इज नो अलाउड कॅमेरा अँड मोबाईल फोन. तर तुम्ही मस्त मनसोक्त दर्शन घेऊ शकतात आरामात आणि अभिषेकही करू शकतात इफ यू वॉन्ट हिअर. माझं मस्त दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं ऑलमोस्ट. आता आपण जाऊया हनुमानजीकडे. इथं छान मस्त हनुमानजींचं मंदिर आहे, त्यांचं दर्शनही तुम्ही इथं घेऊ शकता. तर आता आपण जाऊया महादेव यांचं मंदिराकडे. तर या महादेवाचं मंदिर स्टार्टिंगलाच तुम्हाला मस्त नंदीची मूर्ती दिसेल आणि देन इकडे गर्भगृहात तुम्हाला खाली वाकून जावं लागतं आतमध्ये. तर हे आहे शिवलिंग, खूप सुंदर आणि खूप छान आहे. खूप जबरदस्त हायेस्ट एनर्जी विल फील देअर. सो विश्वाचं कल्याण हो एवढीच प्रार्थना करते मी देवाकडे. आणि इथं मस्त आजू हा हातासोबत खेळायला लागला होता. तर इकडे महाराज त्याला प्रसाद देत होते, बट ही डिनाइड टू टेक दैट. ही जस्ट वांटेड टू प्ले विथ एलिफेंट. निकिता वांटेड टू सिट देयर बट या वो छोटे लड़कों के लिए है इसलिए वो बैठ नहीं पा रही है. सो अभी नाराज होकर आगे चली गई. सर्वांचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत भीमकुंडाकडे. या सगळ्यात मेन अट्रॅक्टेड तो पॉईंट आहे. इथं खूप सारे लोक आलेले होते आणि ते मस्त स्वयंपाक करून मस्त जेवणाला बसलेले होते. तुम्ही बघू शकता क्राऊड. नेक्स्ट इथंही तेच इथे हे भवन आहे, तर लग्न पण लावले जातात. इव्हन इथं स्वयंपाक केला जातो, तर आतमध्ये इथे लोक जेवण करत आहे. यू कॅन सी देअर. आणि बाकीचे लोक इथं मस्त राऊंड करून बसले आहात. तुम्ही बघू शकतात किती क्राऊड आहे. आणि सोमवारी इथे यात्रा भरते, त्यानिमित्ताने तर तुम्हाला पाणी दिसलं आजूबाजूला. तर आता आपण जात आहोत भीमकुंडाकडे. इथं रस्ता झालेला आहे, ती खूप छान गोष्ट झालेली आहे इथं. चला तर मग आता आपण पहिले जेवण करून घेऊया मस्त निसर्गामध्ये, भारी वाटते. तर आदू मस्त आमचा खूप एक्साइटेड आहे. ही जस्ट रनिंग की ओके जागा कुठं चांगली भेटेल आपल्याला बसायला. तर तुम्ही बघू शकता की छान सुंदर आल्हादायक वातावरण आहे. आणि तुम्ही जेव्हा निसर्गामध्ये जेवण करतात आहा क्या बात होती है, वो अलग ही होती है. फायनली मस्त एक झाड सापडलं, त्याच्या खाली सावली होती. मग आम्ही तिथं सगळे मस्त जेवायला बसलो. सगळ्यांनी वेगवेगळे आयटम्स करून आणले होते घरून. तो या वी सेट ऑल टुगेदर अँड वी एन्जॉयड अवर फूड. तशी आमची डब्बा पार्टी मस्त सुरू आहे. या यू कॅन जॉईन अस. काय काढतोय तो अशा प्रकारे सगळे पहिली आता बोलू शकत नाही, भावना एक्सप्रेस करू शकत नाही. तुम्ही जेवण केलं तुम्हाला कसं वाटते? निकिता बघा कसं पाणी पाणी फिरती. आम्ही जेवण तर करून घेतले, बट या आताच आम्हाला चालायचं होतं. तर बाकी मेंबर्स आमच्या इथंच बसले मस्त ज्यूस सेंटरकडे. आणि आम्ही आता निघालो आहोत भीमकुंडाकडे.
जेवण करून काही एनर्जी आली का बहिणीला. इकडे खूप छान पद्धतीने त्यांनी हे बांधकाम करून घेतलं आहे. पहिले अगोदर नव्हतं हे असं, ऑनली हाऊ टू वॉक ऑन द सॉईल त्याच्यात. तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि वॉक करू शकता आणि तुम्ही एक्सप्लोर करू शकता भीमकुंड. यू नो वन थिंग की इथं महाभारताचा एक इतिहास आहे. तर तुम्हाला माहिती असेल भीम आणि बकासुराचं युद्ध झालं होतं राईट. तर पांडव काळात भीम व बकासुराचे युद्ध झाल्याची जी काल्पनिक कथा आहे ना, बकासुराचा वध केल्यानंतर भीमाला तहान लागल्याने त्याने आपल्या मुठीचा जोरदार प्रहार केला होता आणि खडकावर केल्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी खोल खड्डा पडला होता आणि म्हणून याला भीमकुंड नाव असं पडलेलं आहे. तर हीच ती जागा आहे जिथं युद्ध झालेलं आहे आणि त्यांचे तुम्हाला निशाणही इथं बघायला मिळतील. आणि ऑफकोर्स इथं गर्दी होती खूप जास्त. तर पाऊस म्हणजे श्रावण असल्यामुळे काय झालं की पावसामुळे खूप जास्त ग्रीनरी आहे, इथं खूप जास्त पाणी आहे. तुम्हाला ते आता व्यवस्थित मेबी दिसणार नाही, बट या यू कॅन गो टू गुगल अँड यू कॅन चेक इट आउट. तुम्हाला तिथं आजही भाताच्या कुणा तुम्हाला इथं आढळून येतील. आणि ऑफकोर्स इथं एरंडोलमध्ये एक पांडववाडा आहे, तिथून इकडे भुयारी मार्ग आहे. इकडे येण्यासाठी याचाही खूप मोठा इतिहास आहे. तर इकडे एक मस्त शिवलिंगाचं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे हे. तर तुम्ही बघू शकता की ते सुंदर हा परिसर आहे आणि इकडे खूप सारे लोक मस्त एन्जॉय करत आहे पाण्यामध्ये. पाणी खेळायचं, तो आम्ही मस्त फोटोही काढले खूप सारे, मस्त खूप मजा केली. आणि देन आता आम्ही परतीच्या वाटेकडे निघालो आहोत. तर अशा प्रकारे आमचं भीमकुंड एक्सप्लोर करून झालं आहे, मस्त डबा पार्टी करून झाली. Adu is enjoying this jumping ride after all the wandering. आणि मग काय माझ्या हिकडनं मुह आवरवलं नाही. आजूनही मस्त खूप खेळून झालं, एन्जॉय करून झाला सगळ्यांचा. तर फायनली आता आम्ही आता ऑटोकडे जाऊ. म्हणजे ऑटो ही आम्हाला बघायची आहे बिकॉज देर इज नो टू मच व्हेकल्स अवेलेबल, ओनली टाईम टू टाईम बस आर अवेलेबल, बट वी डोंट नो द टाईम एक्झॅक्टली. तर हे आहे शनिशिवाचं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता हा तलाव. कमळाचे फुलं तर नाही दिसत आहे गाईस, तलाव थोडी जास्तच. खूप जास्त नारळ आणि पूजापत्र टाकल्यामुळे फोटो हे असे सगळं याच्यामुळे एकही फ्लावर तर तुम्हाला दिसणार नाही मे बी. हां, ते एक बर्ड दिसते तुम्हाला लोटसची. पहिले खूप जास्त फ्लावर्स राहायचे इथं, क्लीन नीट. बट आता खूप जास्त काय बोलू काही समजत नाही आहे. बघू शकता ताड्याचे पेढे खूप जास्त प्रसिद्ध आहे इथं. क्या लगा तुमको यहाँ पे आके गाइस? एक्सप्रेशन से नहीं लग रहा है, मजा आ गई. फायनली आदूने काहीतरी खेळणं घेतलं त्याने डायरेक्टली दुकानातून ही ऑटो रिक्षा घेतली. ओके, बट या मोम वॉन्ट टू डिफरंट थिंग. तर त्याच्यामुळे त्याला वेगळी वस्तू घेतली. तर हे घेतले त्याने ट्रक्स, लॉट्स ऑफ ट्रक्स. दाखव व्यवस्थित काय घेतलं. वाव, दाखव काय घेतलं. हे काय हे? अच्छा, आदूने ट्रक्स घेतल्या, खूप सारे ट्रक्स घेतल्या. ट्रक्स मिळाल्यानंतर आदू बच्चा मस्त खुश होऊन गेलेला आहे.
तर तो त्याच्यासोबत आता घरी जाऊन खूप जास्त खेळेला आणि त्याला तोडून टाकेल. ओके, इतका नकली साप बघून आदू तर बिलकुल घाबरला नाही. अजून तो म्हणतोय की नकली साप आहे हा, नकली. ओके, आणि साही लागला त्याच्यासोबत खेळायला मस्त. प्रकारे मस्त वहिनीच्या हाताचा चहा पिऊन आमची ट्रिप समाप्त झाली. थँक्यू, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.